नमस्कार. आजचा हा दिवस 114वा 1997पासून महाराष्ट्राच्या पर्यटनावर काम करणाऱ्या मिहीर टुरिझमतर्फे मी सुधीर करंदीकर आणि आपण अर्थातच पराक्रमाचा आणि इतिहासाचा वारसा लाभलेले पराक्रमी पुणेकर. कालच्या दिवसामध्ये प्रतिभाने आपल्याशी अजिंठा लेणीच्या संदर्भामध्ये तिने काही आपल्यापर्यंत माहिती सांगितली की ज्या लेण्यांच्या निर्मितीमध्ये वाकाटक आणि सातवाहन या दोन घराण्यांचा मोठा वाटा होता आणि जशी जशी स्थित्यंतर येत जातात, आपापल्या ठिकाणी जे बदल येत जातात ते बदल देखील त्या ठिकाणी आपल्याला दृष्टीपथास पडतात, कारण त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा त्या वेळेच्या कलाकारांवरती होत असतो. तेही काल तिने आपल्याशी बोलताना सांगितलं. आणि म्हणून हे सगळं म्हणत असताना परवाच्या दिवशी मी आपल्याशी जेव्हा बोललो होतो ते महाराष्ट्रामध्ये साधारण 750 ठिकाणं आम्ही लोकेट केलेली आहेत आणि त्या ठिकाणांवरती आपल्याला माहितीपत्रकं आपल्याला तयार करायची आहेत आणि त्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या सहभागाची आवश्यकता. जेव्हा आपण माहितीपत्रकाचा विषय करतो तेव्हा ढोबळमानाने त्या ठिकाणचं वर्णन करतो. मग एक लश ग्रीन असा एक शब्दप्रयोग आहे. हा साधारणतः आपण जर वेबसाईटवरती किंवा कुठल्याही गुगलवरती एखादी गोष्ट सर्च करायला लागलो तर आपल्याला कॉमन शब्द आठवतो. आणि जेव्हा हा शब्द सार्वत्रिक पद्धतीने रूढ होतो तेव्हा ती सगळी गोष्ट एकसुरी पद्धतीने मोनोटोनस वाटायला लागते. मग एखाद्या गोष्टीचं महात्म्य जर दीर्घकाळ टिकायचं असेल तर त्याच्यामध्ये द्यावं लागणारं योगदान देखील तेवढ्याच पद्धतीचं असावं लागतं. बऱ्याच वेळेला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण एखादी गोष्ट किती वर्ष केली हे मोठ्या अभिमानाने सांगत असतो. 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष आम्ही एक गोष्ट करत आलो. त्या करण्याला देखील महत्त्व असतं, परंतु त्यानंतर एक स्थायी भाव असा होतो, आता मी करण्यासारखं काही नाही, मी 20 वर्ष काम केलेलं आहे ना, आता मला त्याचे रिझल्ट नुसते मिळत राहिले पाहिजेत, मी आता त्याच्यामध्ये काहीही व्हॅल्यू ॲडेड देणार नाही. असं जेव्हा आपण मनस्थितीला जातो तेव्हा त्या ठिकाणाचा आपला ऱ्हास सुरू होतो. मग बऱ्याच वेळा समाज जीवनामध्ये मी बघतो की बरेच मोठे मोठे काम केलेली व्यक्तिमत्व ही त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावरती, त्यांच्या पुण्याच्या जोरावरती एका स्थानापर्यंत ते पोचतात आणि ज्या पुण्याच्या जोरावरती ते त्या स्थानापर्यंत पोचलेले आहेत ते स्थान प्राप्त झाल्यानंतर असलेलं सगळं पुण्य मोडीत काढण्याचाच कार्यक्रम बऱ्याच वेळा चाललेला दिसतो. ज्या पुण्याच्या आधारावरती मी त्या पदापर्यंत पोचलेलो आहे तर पुन्हा परत मी माझं पुण्य पणाला लावीन आणि अजून चांगली काही गोष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करीन, असं दिसणारी व्यक्तिमत्व ही फार कमी आहेत, अभावाने दिसतात. आणि आहे त्याच्यामध्ये आपण समाधान मानायला लागलो की त्या गोष्टीचा ऱ्हास सुरू होतो. हे दैनंदिन जीवनामध्ये आपण अनुभवतो. अगदी मी एखाद्या ठिकाणी जर काम करत असेल तर मी किती वर्ष काम केलं ह्याच्याबद्दलच मी जास्त अभिमानी असतो, पण इतके वर्ष काम केल्यानंतर माझ्या कामामध्ये अजून प्रगल्भता आलेली आहे ह्याच्याबद्दल मात्र आपण तेवढेसे पुरेसे काळजी घेत नाही, त्या दृष्टीने फारसे प्रयत्न करताना दिसत नाही. आणि असं जेव्हा होतं तेव्हा आपला त्या ठिकाणचा काळ संपलेला आहे असं लक्षात घ्यायला हरकत नाही. आणि म्हणून त्या अर्थाने मी असं म्हणतो की महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या माध्यमातून महाराष्ट्राबद्दलची माहिती जगामध्ये चिरकाल टिकली पाहिजे असं जर आपल्या मनामध्ये असेल तर आपण किती दीर्घकाळ काम करत आहोत हा जसा भाग महत्त्वाचा असतो तसा त्याला आपल्या इथले सामाजिक आणि आपल्याबद्दलचे वेगवेगळे संदर्भ देखील जोडण्याची आवश्यकता असते. एखादं ठिकाण आम्ही घेतलं आणि त्या ठिकाणी किती निसर्गरम्य समुद्रकिनारा आहे, किती घनदाट जंगल आहे, एवढ्या वर्णनावरनं आणि त्या ठिकाणी असलेले पशुपक्षी एवढ्यावरनं ती गोष्ट दीर्घकाळ टिकणार नाही. मग ही जर 750 आपल्याला ठिकाणांची जर माहितीपत्रकं तयार करायची असेल तर त्या सगळ्या माहितीपत्रकांमधून आम्ही गेली 2-2,500 वर्षाची आमच्याकडे किमान परंपरा आहे, ह्याचा कुठेतरी एक विषय लोकांपर्यंत नकळत पद्धतीने पोचण्याचा आपल्याला यंत्रणा उभी करावी लागेल. जसं मी आपल्याशी रोज संवाद साधताना म्हणतो की 1997पासून आम्ही महाराष्ट्राच्या पर्यटनावर काम करतो, त्याला देखील एक वजन असतं.
पण मग त्याच्यापुढे अजून किती प्रगल्भतेने मी काम करू शकेन ह्याच्यावरती त्याचं पुढचं भवितव्य अवलंबून असतं. आणि म्हणून 2-2.5 हजार वर्षांची आम्हाला भव्य दिव्य परंपरा आहे. हा विषय त्याच्यामध्ये कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपल्याला प्रयत्न करावा लागेल. हा एक भाग. दुसरं, महाराष्ट्र हा ऊर्जेवर चालणाऱ्या लोकांचा प्रदेश आहे. कारण महाराष्ट्राला मुळातच एक वैचारिक बैठक आहे. त्याच्यामध्ये अत्यंत विविधता आहे आणि त्या विचारांची बैठक असल्या कारणामुळेच ह्या ठिकाणी एक मोठी ऊर्जेची निर्मिती होते, ज्याच्यावरती ह्या ठिकाणचा गाडा चालतो. ह्याचं देखील त्या ठिकाणी लोकांपर्यंत तो विषय पोहोचण्याची आवश्यकता आहे. आणि तिसरा त्याच्यामध्ये जो भाग येतो तो आपलं ह्या ठिकाणचं असलेलं समाजजीवन ज्या पद्धतीने गुंफलेलं आहे, त्याची ज्या प्रकारची गुंफण आहे, ती गुंफण लक्षात घेऊन त्या विषयाची मांडणी करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे सातवाहन साम्राज्याचं मला महत्त्व अशासाठी वाटतं की ज्या वेळेला इसवी पूर्व 230 साली सिमुक राजाने पैठणची राजधानी म्हणून घोषित केलं आणि त्या ठिकाणून राज्यकारभार सुरू केला, त्याच्याबरोबरीने त्या ठिकाणी सामाजिक सगळ्या संदर्भांची त्यांनी जी उत्तम पद्धतीने वेण बांधली होती की ज्यामुळे पैठण हे नुसतं राजकीय क्षेत्र नसून धार्मिक आणि सामाजिक अधिष्ठान असलेलं एक ठिकाण होतं, जे सातवाहनांच्या नंतरच्या काळात देखील पैठणची कीर्ती ही जगभरामध्ये भारतभरामध्ये सुमारे नंतर 1000 ते 1200 वर्ष दुमदुमत होती. इतकं घट्ट अभेद्य मांडणी त्या काळातल्या आपल्या पूर्वजांनी केलेली होती. आणि म्हणून त्या प्रकारची मांडणी लक्षात घेऊनच आपल्याला ही माहितीपत्रकं तयार करण्याचा प्रयत्न करायचा आहे की त्याच्यामध्ये आमच्या इथला भव्य दिव्य वारसाही त्याच्यामधून आपल्याला दिसतो आहे. आपल्या ऊर्जेची जी म्हणून काही एक ओळख आहे, ती ओळखही त्याच्यातून होते आहे आणि ह्या ठिकाणचं असलेलं सामाजिक जीवन देखील त्याच्यामधून दृष्टीपथास पडतं आहे. अशा प्रकारचा भाव जर आपण त्याच्यामध्ये देऊ शकलो तर मला असं वाटतं की 750 ठिकाणं ही खरं म्हटलं तर 750 ही एका अर्थाने लोकांना प्रेरणा देणारी केंद्र ठरवू शकतात. एवढी मोठी शक्ती आहे. मग जसं आपण म्हणतो की 33 कोटी देव असं जर म्हणतो तर ही अशा प्रकारची 750 ठिकाणं जी आहेत, जी आपल्याला ऊर्जा अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला पुरवत आहेत, अशा प्रकारचं होईल. आणि म्हणून त्या दृष्टीने विचार करावा असं माझं आपल्याला आवाहन आहे. महाराष्ट्राच्या पर्यटनात आपल्याला काही करावंसं असं वाटतं तर त्याची सुरुवात इथून होणार आहे. आत्ताच्या लॉकडाऊन काही प्रमाणात कमी होतो आहे, कोरोनाचंही संकट वाढतं आहे, बाहेर जाण्यावरती मर्यादा आहे ह्याचीही मला कल्पना आहे. आपण आपल्या जिल्ह्याच्या बाहेर कधी जाऊ शकू ह्याचं देखील अजून कुठलंही गणित निश्चित होत नाही आहे. आणि जरी आपल्याला उद्या परवानगी मिळाली तर जाण्याजोगी आपली स्थिती किती राहील हा देखील अभ्यास करण्याचा विषय आहे. आणि म्हणून हा सगळा एक जो काळ आहे हा शांती पर्वाचा काळ आहे असं आपण म्हणू. आणि ह्या शांती पर्वाच्या काळामध्ये 750 ठिकाणांबद्दलच्या माहिती पत्रकाचा आपण विचार करायला लागू, जे मराठीमधून असेल, पण त्याच्यावरून पुढच्या टप्प्यामध्ये ते इंग्रजीमध्ये देखील असेल, हिंदीमध्ये देखील आपल्याला करता येईल आणि अन्य भाषांमध्ये देखील करता येऊ शकेल. एवढा मोठा त्याची व्याप्ती आपल्यासमोर आहे आणि त्या प्रकारचं काम आपण बसल्या जागेवरती करू शकतो. एवढं त्याच्यामध्ये करण्याजोगं काम आहे. मला असं वाटतं ह्या निमित्ताने आज आपण आपल्या महाराष्ट्राची माहितीपत्रकं कशी असावीत ह्या दृष्टीने विचार करायला सुरुवात करावी. म्हणजे अतिशय उत्तम पद्धतीचं महाराष्ट्राबद्दलचं जे आपलं म्हणणं आहे ते आपण जगापर्यंत नेण्याकरता यंत्रणेतला हा एक मोठा टप्पा ठरेल असं मला वाटतं. म्हणून आजच्यापुरतं एवढं पुरेसं आहे. धन्यवाद. नमस्कार.